प्रथमतः या ठिकाणी सर्वांना नमस्कार। पहा, टीएटी पेपर 1 आणि 2 म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा या परीक्षेतील मराठी विषयातील परीक्षेला येणारे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपला चॅनल VPN गुरु या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग लगेचच आपण मराठी विषयातील महत्त्वपूर्ण परीक्षेच्या दृष्टीने असणारे प्रश्न पाहूया। पहा, पहिला प्रश्न आहे, मित्र या शब्दाला विरुद्धार्थी शब्द पर्यायातून शोधा। मैत्री, शत्रू, मैत्रीण आणि सूर्य। अतिशय सोपा प्रश्न आहे। पहा, मित्राला विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शत्रू। त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? पहा, अशा पद्धतीचे प्रश्न नक्कीच टीएटी मध्ये विचारले जातात की चुकीची जोडी कोणती, म्हणजे श्यामची आई साने गुरुजी। पहा, श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजींनी लिहिले, बरोबर आहे। कऱ्याचे पाणी आचार्य आत्रे हे देखील बरोबर आहे। स्वामी रणजित देसाई हे देखील बरोबर आहे। गीताई लोकमान्य टिळक। पहा, गीता रहस्य असेल तर लोकमान्य टिळक बरोबर आहे। गीताई कोणी लिहिलंय तर विनोबा भावे, म्हणजे चुकीची जोडी कोणती आहे? गीताई लोकमान्य टिळक। म्हणजेच या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 4। चला पुढे, चलो आगे। प्रश्न तिसरा, खालीलपैकी भावे प्रयोगाचे वाक्य कोणते? पहा, पर्याय आहेत, गुरुजींनी मुलास शिकवले, पोपट पेरू खातो, गायीने चारा खाल्ला, बाबांनी नवा चष्मा आणला। भावे प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी आपल्याला ओळखायचं होतं, त्याचा पर्याय आहे। पहा, ज्या विद्यार्थ्यांना येते त्यांनी कमेंट करून सांगायचंय भावे प्रयोगाचं वाक्य कोणतं आहे? गुरुजींनी मुलास शिकवले। पहा, कोणतं आहे? गुरुजींनी मुलास शिकवले, पर्याय क्रमांक 1। त्यानंतर प्रश्न चौथा, शांतता या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार ज्या अनुनासिकानुसार होतो तसा उच्चार खालीलपैकी कोणत्या शब्दाचा होतो? अंबर, संत, पंडित, वाङ्मय। चला सांगा, कोणत्या शब्दाचा शांतता या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार ज्या अनुनासिकानुसार होतो तसाच उच्चार खालीलपैकी कोणत्या शब्दाचा होतो? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संत। कोणता? संत। चला पुढे संधी केलेला एक शब्द दिला आहे, त्याचे योग्य फोड केलेल्या पर्यायाचा क्रमांक लिहा। आता कवीश्वराची आपल्याला काय करायचे आहे? संधीची फोड करायची आहे। पहा, आता काय आहे? कवी अधिक ईश्वर। कवी म्हणजे पहा, दुसरी व्हॅरायटी असणं गरजेचं आहे। विला कवी अधिक ईश्वर हे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर असणार आहे। चलो आगे, 6वा प्रश्न। पहा, 6वा प्रश्न काय आहे तर खालील शब्दाचे सामान्य रूप कोणते? शाहीर अधिक ने। पहा, आता शाहिरा, शाहीर, शाहिरांनी, शाहिराणी। आता सामान्य रूप ओळखायचंय। सामान्य रूप ओळखताना व्यवस्थित पाहून घ्यायचं। पहा, शाहिरा, शाहिरा काय आहे? सामान्य रूप शाहिरा, पर्याय क्रमांक 1। त्यानंतर खालीलपैकी अनेक वचनी शब्दाचा क्रमांक लिहा। अनेक वचनी, पहा, सासू, सासवा, पिसू, पिसवा, पाखरू, पाखरे, अश्रू, आस, अश्रू। म्हणजे पहा, अश्रू हा काय आहे? अनेक वचनी शब्द आहे, म्हणजे पर्याय क्रमांक किती? 3 हे आपलं काय आहे? अचूक उत्तर असणार आहे। पहा, त्यानंतर 8वा प्रश्न। 8वा प्रश्न काय विचारलाय? खालीलपैकी प्रयोज्य क्रियापदाचे अचूक उदाहरण कोणते ते ओळखून त्याचा योग्य पर्याय क्रमांक लिहा। खालीलपैकी प्रयोजक क्रियापदाचे अचूक उदाहरण कोणते ते ओळखून त्याचा योग्य पर्याय क्रमांक लिहा। विदूषक प्रेक्षकांना हसवतो, विदूषक करामती करतो, विदूषक प्रेक्षकांना हाकलतो, विदूषक हसत हसत रडतो। प्रयोजक क्रियापदाचे अचूक वाक्य आपल्याला ओळखायचे, त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 विदूषक प्रेक्षकांना हसवतो। त्यानंतर 9वा प्रश्न आहे, पर्वत या शब्दाला कोणता शब्द समानार्थी नाही? पय, अचल, न, गिरी। पहा, आता अचल, न, गिरी हे पर्वताला समानार्थी असणारे शब्द आहेत। पय हा शब्द काय नाही? पर्वताला समानार्थी शब्द नाही, म्हणून या ठिकाणी 9व्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे आपलं पर्याय क्रमांक 1 पय। चला पुढे 10वा प्रश्न। पहा, 10वा प्रश्न काय विचारण्यात आला आहे? खाली दिलेल्या वाक्यातील खाली दिलेल्या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा व त्याच्या योग्य पर्याय क्रमांक लिहा। हा मुलगा चलाक आहे। आता खाली हा मुलगा म्हणजेच कोणता? त्या ठिकाणी काय आहे? सर्वनामाचा प्रकार आहे। हा म्हणजे या ठिकाणी दाखवले, हा मुलगा म्हणजे या ठिकाणी दर्शक सर्वनाम आहे, पर्याय क्रमांक 2। हा मुलगा चलाक आहे, याच्यातलं हा जे आहे ते कोणतं सर्वनाम आहे? दर्शक सर्वनाम आहे।
त्यानंतर 11वा प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न पहा, अभ्यासक्रमाचे प्रतिबिंब कोणत्या भागात पडते? अभ्यासक्रमाचे प्रतिबिंब कोणत्या भागात पडते? चला सांगा. ज्या विद्यार्थ्यांना येत असेल त्यांनी काय करायचंय, उत्तर द्यायचं आहे. हा प्रश्न आणि मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न, अभ्यासक्रमाचे प्रतिबिंब कोणत्या भागात पडते? अध्ययन, अध्यापन, शिक्षण आणि पाठ्यपुस्तक. तर त्याचं अचूक उत्तर आहे अभ्यासक्रमाचे प्रतिबिंब पाठ्यपुस्तकावर पडते. पर्याय क्रमांक 4 हे काय आहे, अचूक उत्तर त्या ठिकाणी आहे. त्यानंतर 12वा प्रश्न आहे, सुलेखन हा लेखनाचा कोणता प्रकार आहे? सुलेखन हा लेखनाचा कोणता? बाह्यांग, अंतरंग, प्रयोजन यापैकी नाही. तर सुलेखन हा लेखनाचा बाह्यांग प्रकार आहे, म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे आपलं अचूक उत्तर आहे. त्यानंतर व्याख्यान ही टिंबटिंब प्रधान पद्धती आहे, शिक्षक प्रधान. कोणती? व्याख्यान. व्याख्यान पद्धती म्हणजे फक्त शिक्षकच त्या ठिकाणी काय असतो, कार्यरत असतो, काम करतो. म्हणजेच या ठिकाणी व्याख्यान पद्धतीमध्ये शिक्षक प्रधान पद्धती त्या ठिकाणी आहे. त्यानंतर 14वा प्रश्न आहे, व्याकरणिक दृष्ट्या ग्रांथिक भाषा कोणती आहे? प्रमाण, मराठी, संस्कृत, बोलीभाषा. व्याकरण दृष्ट्या ग्रांथिक भाषा कोणती आहे? तर प्रमाण भाषा ही व्याकरणिक दृष्ट्या ग्रांथिक भाषा त्या ठिकाणी आहे पहा. त्यानंतर 15वा प्रश्न आहे पहा. 15वा प्रश्न आपला काय आहे, तर डाल्टन शिक्षण तज्ञाच्या मते विद्यार्थ्यांची वर्गवारी कोणत्या पद्धतीने करतात? विद्यार्थ्याच्या योग्यतेप्रमाणे, विद्यार्थ्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार, विद्यार्थ्यांनी चाचणीत मिळवलेल्या गुणानुसार, विद्यार्थ्याच्या वयोगटानुसार. तर डाल्टन या शिक्षण तज्ञाच्या मते विद्यार्थ्यांची वर्गवारी कोणत्या पद्धतीने करणं गरजेचं आहे? तर विद्यार्थ्यांच्या योग्यतेनुसार, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे काय आहे, अचूक उत्तर त्या ठिकाणी आहे पहा. चला चलो आगे. 16वा प्रश्न, वार्षिक, दैनिक, पंचवार्षिक, षण्मासिक, त्रैमासिक, साप्ताहिक, द्विमासिक ही प्रसिद्धीपत्रके प्रसिद्ध क्रमाने लावल्यास मध्यभागी काय येईल? तर त्याचं काय उत्तर आहे, चला सांगा. वार्षिक, दैनिक, पंचमासिक हे सर्व लावल्यानंतर मध्यभागी कोणता येणार आहे? तर त्याचं उत्तर आहे द्विमासिक, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर 17वा प्रश्न आहे, खालील वाक्यातील अपूर्ण भविष्यकाळी वाक्य ओळखा. आईने देवपूजा केली असेल, आई देवपूजा करीत होती, आई देवपूजा करीत असेल, आई देवपूजा करीत आहे. पहा आता या ठिकाणी करीत असेल, आई देवपूजा करीत असेल, म्हणजेच अपूर्ण भविष्यकाळी हे जे वाक्य आहे ते पर्याय क्रमांक 3 हे काय आहे, अचूक त्या ठिकाणी आहे. त्यानंतर 18वा प्रश्न पहा. 18वा प्रश्न काय आहे, तर या ठिकाणी काय, चिमणी घरटे बांधत होती या वाक्यातील काल ओळखा व त्याचा योग्य पर्याय शोधा. बांधत होती पहा बरं का, या क्रियापदावरून आपल्याला काय करायचंय, काळ ओळखतं. बांधत होती अपूर्ण भूतकाळ, पूर्ण भूतकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, अपूर्ण वर्तमान काळ. पहा बांधत होती, बांधत होती म्हणजे काय आहे, अपूर्ण भूतकाळ. बांधत होती अपूर्ण भूतकाळ. त्यानंतर पुढचा प्रश्न, महत्वाचा प्रश्न. चला रिकाम्या जागी योग्य पर्याय त्या ठिकाणी लिहायचा आहे. काय सांगितलंय आपल्याला, तर पहिले पद प्रमुख असणाऱ्या समासाला टिंबटिंब असे म्हणतात. अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास. चला सांगा, पहिले पद प्रमुख असतं त्याला काय म्हणायचं, अव्ययीभाव समास. अव्ययीभाव समास ज्यामध्ये पहिले पद प्रमुख असतं त्या समासाला काय म्हटलं जातं, अव्ययीभाव समास. त्यानंतर पुढील पैकी समहार द्वंद्व असणारा पर्याय. समहार द्वंद्व कोण आहे, चहा पाणी. चहा पाणी हा जो शब्द आहे तो काय आहे, समहार द्वंद्व आहे पहा. म्हणजे याचा समासाचा प्रकार या ठिकाणी विचारलाय. चहा पाणी काय आहे, समहार द्वंद्व समास. त्यानंतर पुढचा, बसमध्ये संजयला मळमळते या वाक्यातील प्रयोग ओळखा. 21वा प्रश्न, भावे प्रयोग पहा. म्हणजे संजयला बसमध्ये काय केले, बसमध्ये या ठिकाणी देखील प्रत्यय लागलाय, या ठिकाणी देखील प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी प्रत्यय मळमळते या क्रियापदावरून देखील आपल्याला समजतं हा काय आहे, भावे प्रयोग त्या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, तो प्रसंग अत्यंत हृदयद्रावक होता या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे, तर त्याचं उत्तर आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. पर्याय क्रमांक 4 अकर्मक कर्तरी प्रयोग. चलो आगे. विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी या वाक्याचा प्रकार ओळखा. आज्ञार्थी, संकेतार्थ, विद्यार्थी,
उद्गारवाची. सांगा, विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी. हे वाक्य काय आहे? विद्यार्थी आहे, विद्यार्थी. ओके, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर शरयू आस्तिक आहे या वाक्याचा अर्थ न बदलता केलेले नकारार्थी वाक्य कोणते? पहा आता 24वा प्रश्न. शरयू आस्तिक आहे म्हणजे नास्तिक नाही. बरोबर, शरयू आस्तिक आहे म्हणजे नास्तिक नाही. म्हणजे शरयू नास्तिक नाही म्हणजेच याचा अर्थ काय आहे? आस्तिक आहे. म्हणजेच अर्थ न बदलता नकारार्थी वाक्य केलं. पहा, नाही आलं. बरोबर, शरयू नास्तिक नाही, नकारार्थी वाक्य त्या ठिकाणी तयार झालं अर्थ न बदलता. त्यानंतर 25वा प्रश्न या ठिकाणी काय विचारले? तुम्हाला विचारले तर काय नाही म्हणाल? तुम्हाला विचारले तर काय नाही म्हणाल या वाक्याने होकारार्थी रूप कसे होईल? पहा, तुम्हाला विचारले तर काय नाही म्हणाल या वाक्याचं काय करायचंय? होकारार्थी रूप. त्याचं उत्तर आहे तुम्हाला विचारले तर तुम्ही हो म्हणाल. तुम्हाला विचारले तर तुम्ही हो म्हणाल. म्हणजेच या ठिकाणी नाही हा शब्द त्या ठिकाणी गेलेला आहे. म्हणजे नकार त्या ठिकाणी नाही, होकारार्थी वाक्य बनवायचं होतं म्हणून तुम्हाला विचारले तर तुम्ही हो म्हणाल अशा पद्धतीचं होकारार्थी वाक्य होणार आहे. अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी TAT पेपर 1 आणि 2 म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा या परीक्षेला मराठी विषयातील अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. याच घटकांचा तुम्ही अभ्यास करणं आवश्यक आहे. असेच प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी TAT पेपरमध्ये असणार आहेत आणि नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होऊन तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे यश मिळवणार आहात. येणाऱ्या परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.